देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर राहण्यास इच्छुक नाही, त्यामुळे अमित शहांच्या आदेशानंतरही फडणवीस आपल्या मतावर ठाम दिसतायत। फडणवीस सरकारमध्ये राहण्यास इच्छुक नसून फडणवीसांचं मन वळवण्याचे भाजप नेत्यांचे सध्या प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे असंही म्हटलं जात आहे। मला नाही तसं वाटत, कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक गंभीर नेते आहेत। त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटतं केवळ अशक्य आहे। मला वाटतं त्यातून ते मार्ग काहीतरी निघेल असं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल। माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा, माननीय शिंदे साहेब हे राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी नेहमीच भेटत असतात। त्यामुळे कालची भेट कोणत्या कारणासाठी होती हे आम्हाला तर कोणाला माहिती नाही। त्यामुळे त्या ह्या तिघांपैकीच एक जण तुम्हाला सांगू शकेल बाबा ह्या भेटीमध्ये काय चर्चा झाली। त्यामुळे आम्ही जे कोणी ह्या भेटीमध्ये नव्हतोच किंवा ज्यांना ह्या भेटीची काहीच कल्पना नाही त्यांनी केवळ तर्कवितर्कावरती बोलणं हे जबाबदार मंत्र्यांना तरी योग्य मला वाटत नाही। मला वाटतं असं कुठला शहकक्ष भाजपमध्ये या ठिकाणी नाहीये आणि देवेंद्रजींनी उलट प्रदर्शित केली होती की बाबा मला आता 3 महिने मोकळं करा, मला संघटनेचं काम करायचं आहे, पूर्ण महाराष्ट्र मला पिंजून काढायचं आहे। पण वरिष्ठांनी त्याला परवानगी नाकारलेली आहे आणि आम्ही कोर कमिटीने सांगितलं की असं अजिबात चालणार नाही। कारण मी पुन्हा सांगेल की देवेंद्रजी जेवढे सक्षम आहेत की ते संघटनेचे काम बघू शकतात आणि प्रशासनही चालवू शकतात। त्यामुळे मला वाटतं कोणी काही आरोप करू द्या, हे मुद्दाम काहीतरी केलं होतं याचं काम मला असं वाटतं विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे। कोणाच्या पक्षात काय चालू आहे ह्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही। त्यांचा पक्ष ते, त्यांचा राजीनामा ते बघतील। मी अजित पवारांबद्दल फक्त एवढंच बोललो की पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर फोडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका। मी साधा प्रश्न विचारला की उत्तर प्रदेशमध्ये जो एवढा दारुण पराभव झाला त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? तिथे कोणी अजित पवार आहेत का?